तुमचं नाव सांगा. मी शनिदेव दत्तात्रय घोडके, तालुका समाजसेवक अधिकारी, होमगार्ड. नाना नाना सोनवणे दिलीप नाव अँटी करप्शनचे यांच्या निवड झाल्याबद्दल तालुका समाजसेवक अधिकारी होमगार्ड यांच्या मार्फत सत्कार करण्यात येत आहे. अजून काय बस का? त्यांचे भावी कार्य शुभेच्छा दिल्या असं म्हणा. अजून काय तुझं समस्या असेल ते मांड. तुमची समस्या मांडा ना म्हणा. मला असं सामने झालं त्या संघटनेने मला मदत करावा. आणि माझ्या कामाच्या संदर्भामध्ये जवळजवळ मला 5.5 वर्ष झाले. अजून कोर्टात काही न्याय भेटायला आणि न्याय भेटावा म्हणून एक विनंती करतो. मी काही शासकीय कर्मचारी नाही आणि मी काही स्वयंरोजगार होमगार्ड म्हणून संघटनेमध्ये काम करतोय. सगळ्यांना हाताखाली धरून काम करतोय. 2 तालुक्याच्या ठिकाणी 2 पोलीस स्टेशन आहेत, ते सांभाळावं लागतं. आणि एवढा मोठा काम सांभाळत असताना एवढा मोठा अन्याय करायचं, जातीवादी अन्याय करायचा, तर काय नेमकं काय करायचं तर कसं ते नेमकं जगाचं जीवन कसं नेमकं. आज 5.5 वर्ष झाले म्हणजे काहीच नाही ना. की माझी रोजीरोटी का मार्गाला लागावं. लास्ट उत्पन्न खात्याने मला कमी केलेलं आहे. मला एक तर काम हजर होऊन देत नाही, माझे केसही चालून निर्णय देत नाहीत. त्याच्यामुळे मी यांच्याकडे कोर्टात निवेदन केस दिलंय. विचारला नाही आणि कोर्टात केस अँटी करप्शनच्या मार्फत म्हणजे पैसे हवे सगळे मॅनेज होऊन मला कोणी साथ देत नाही. म्हणजे अधिकारी बरोबर. पैशामुळं भ्रष्टाचारामुळं माझं काम होत नाही. जिकडे तिकडे पैसेच मागतात. बोला ना तुमचं. त्यामुळं माझं काम होत नाही. मला कामं घेत नाहीत. आम्ही तारखेच्या वेळेला आम्ही महिन्याला हजर राहू आणि कोर्टात काही नुसत्या तारखा देत राहतात. पुढचं काही निर्णय घेतच नाही. आता हे अजून किती दिवस चालणार आहे. जवळजवळ 2 वर्षाच्या आतमध्ये निकाल लागायला पाहिजे ना. मग काय ते अँटी करप्शनचे खेडकर साहेब काय ते काही बघत नाहीत, फिर्यादला बोलवत नाही. एवढीच माझी कळकळीची विनंती. कामावर हजर करून देण्याची. मला न्यायला वाचा मिळावा. माझ्यावरचा अन्याय दूर व्हावा. मानधन कमी आहे ना. मानधन कमी असल्यामुळे मानधन वाढून मिळावा. मानधन वाढवले वाटते त्यांनी. एक तर मला कामावर हजर शासनाने कामावर हजर करण्याची परवानगी द्यावा. नाही तर माझी केस निकाली म्हणजे केस चालून माझा निर्णय द्यावा. शासकीय कामानुसार मला कामावर हजर करून घेण्यात यावं. आणि कोर्टात केस जी चाललेली ते अजून किती दिवस चालणार आहे. त्याच्यामध्ये माझा तातडीने निर्णय व्हावा. तातडीने माझा एक निर्णय घेण्यात यावा हीच नम्र विनंती.